मी राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे कवी, गझलकार विजय आव्हाड यांचं काल जालना इथं निधन झालं। विजय माझा वर्गमित्र आहे। आम्ही एकत्र खेळलो, बागडलो, शिक्षण घेतलं, अनेक कवी संमेलनं गाजवली। एखादा तरुण माणूस जाणं, एखादा कलावंत जाणं, ही गोष्ट आपल्याला पचवता येत नसते, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हाताबाहेरच्या असतात। दारात सार्थकाच्या, खोल जगण्याच्या तळाशी आणि आरसा हे त्याचे गझल संग्रह प्रकाशित झालेले आहेत। अचाट प्रतिभा, उत्तुंग कल्पनाशक्ती, योग्य शब्दांची निवड आणि सर्वात महत्त्वाचं मानव्याची प्रतिष्ठा हे सर्वात उदात्त तत्व मानणारा हा कवी। महाराष्ट्राला तो परिचित आहे। डोळसांच्या कवी संमेलनांमध्ये सुद्धा त्याच्या कविता, गझल खूप लोकांना आवडलेले आहेत आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतलेला आहे। माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसं जगला हे जास्त महत्त्वाचं असतं। सुंदर माणसं असतील, सुंदर गोष्टी असतील, त्या अल्पजीवी असतात, हे आपण आयुष्यामध्ये अनेक वेळा अनुभवतो आणि विजयच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असंच म्हणता येईल। तो इतकं उत्तम लिहितो। एका गझलमध्ये तो असं म्हणतो, आज आभाळात माझे दुःख मावेना कसे, आज आभाळात माझे दुःख मावेना कसे, काळजाचा यापुढे विस्तार केला पाहिजे, तूच आता एक दीपत्कार केला पाहिजे, चंद्र सूर्याने तुझा सत्कार केला पाहिजे, चंद्र सूर्याने तुझा सत्कार केला पाहिजे। आणखी एक अतिशय सुंदर अशी त्याची गझल मला या प्रसंगी आठवते। हसरा गुलाब माझ्या दुःखाचं नाव आहे, काट्यात हसण्याचा ज्याला सराव आहे, काही न मागताही अंधार का मिळावा, मज सोसताना आला तो हाच घावा आहे, हसरा गुलाब माझ्या दुःखाचं नाव आहे। थैमान सागराचे मी झेलतो खुशीने, थैमान सागराचे मी झेलतो खुशीने, असल्याच नाविकांचा येथे निभाव आहे, हसरा गुलाब माझ्या दुःखाचं नाव आहे, काट्यात हसण्याचा ज्याला सराव आहे। भ्याला पराभवाला तो जिंकणार केव्हा, भ्याला पराभवाला तो जिंकणार केव्हा, का हरण्यासाठी प्रत्येक डावा आहे, हसरा गुलाब माझ्या दुःखाचं नाव आहे, काट्यात हसण्याचा ज्याला सराव आहे। आयुष्यभर तो स्वतः हसत राहिला आणि इतरांना देखील हसवत राहिला। गेल्या 2 वर्षांपासून किडनीच्या आजाराशी तो झुंज देत होता, मृत्यूशी सामना करत होता। तर आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, त्याची कविता, त्याने कवितेत मांडलेला विचार जिवंत ठेवणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं, हे कर्तव्य आपण सगळे मिळून करूया।